मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। धुळे जिल्ह्यातील न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली धुळे, आर्वी, पुरमेपाडा, अवधान, लळिंग, फागणे, बाळापूर आणि पिंपरी वडजे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आता पुन्हा एकदा एकवटले आहेत। नमस्कार, माझं नाव जयेश चौधरी। आज रोकडोबा हनुमान मंदिर आर्वी येथे मनमाड इंदोर रेल्वे मार्गे बाधित 9 गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकमताने या रेल्वे मार्गाला जमीन न देण्याचा ठराव पास केलेला आहे। तसेच आगामी काळात शासनाला कुठल्याही प्रकारची संयुक्त मोजणी करू न देण्याचा ठराव केलेला आहे। त्याआधी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावने आहे मोबदला जाहीर करावा व कशा प्रकारे हा रेल्वे मार्ग होणार आहे हे सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गावने बैठक घेऊन प्रत्येक गावाचे दर हे जाहीर करावे अशी आम्ही चर्चा या बैठकीत केली। जिभाऊ पुंडलिक शेंगे राहणार आर्वी येथील परिसरातील जवळजवळ 8 ते 9 गावातील शेतकरी या ठिकाणी जमले। मित्रांनो, रेल्वे मार्ग जात आहे यात आमचा विरोध नव्हता, परंतु शासनाने आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता उतार्यावर नोंदी टाकल्या आणि नोंदीमध्ये सरळ अर्थ लिहिला, सक्षम अधिकाऱ्याशिवाय कुठली खरेदी होणार नाही। हा शेतकऱ्यांवर अन्याय नाही का? जर कायदे कानून या देशात चालतात आणि कोणाला पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांच्या उतार्यावर सरळ नोंदी टाकून ठेवल्यात, एकदम चुकीची गोष्ट आहे। मित्रांनो, शेतकरी हा भोळा बाबडा असून शेतकऱ्यांची कायम पिळवणूक होत असते आणि शासनाचे दर अतिशय नागिने, म्हणजे एकतरी 3 आणि 4 लाख रुपये एकरी ही एक थट्टा आहे नाही का? आणि आज आमचा उपजीविकेचं साधन जात असताना काही माझ्या शेतकरी बांधवांना 1-1.5-2 एकर जमीन आहे, त्याच्यातच पूर्ण जाते आणि त्याला 3 आणि 4 लाख रुपये त्याच्या खात्यावर टाकायचे आणि शेती आपली गिळंगूत करायचे। ही रेल्वेची पॉलिसी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ही केलेली शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे। मित्रांनो, याच्यापूर्वी शासनाने बरेच जमिनी घेतलेल्या आहेत आणि जमिनीला रेल्वे मार्गाचा का अन्याय होतोय? आपल्या नॅशनल हायवेला चांगल्या प्रकारे मोबदला दिला आणि जो नॅशनल हायवेला मोबदला दिला तो जर आमच्या शेतकऱ्यांना देणार असतील तर आम्ही या प्रोजेक्टसाठी मंजुरी देऊ, अन्यथा एकही शेतकरी या ठिकाणी मोजणी करू देणार नाही। आम्हाला नुसतं आश्वासन नकोय, लेखी पाहिजे आहे। लेखी आल्याशिवाय आमचा एकही शेतकरी या गोष्टीला मान्यता देणार नाही, मोजणी होऊ देणार नाही। या ठिकाणी माझे शेतकरी बांधव उपस्थित आहे, त्यांच्या समक्ष मी या ठिकाणी सांगतो ही शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि माझी स्वतःची देखील भूमिका आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। सरकारने हा जो शेतकरी राजा हा जगलाच नाही पाहिजे अशी जी तंतोतंत व्यवस्था केलेली आहे, या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम लोकशाही धडक मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो। कारण की ही जी शेतकरी राजाची जमिनी जाणार आहे ती आयुष्यभराची जाणार आहे आणि त्याला जो मोबदला दिला जाता तो अक्षरशः कवडी मोल आहे आणि आमच्या धुळे तालुक्यातील शेतकऱ्याला मान्य नाही। जर आमच्या शेतकरी राजाच्या जमिनी तुम्हाला घ्यायच्या असेल तर त्यांना योग्य असा मोबदला दिला गेला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि यानंतर हे जे देशाचे जे केंद्रीय रेल्वे केंद्रीय मंत्री आहे त्यांना आमची विनंती आहे, आपण वेळीच आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या ज्या दुःख आहे, हे जे वेदना आहे आपण समजून घ्या, नाहीतर येणाऱ्या भविष्यात आपल्याला फार मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल असं म्हणतो आणि इथेच थांबतो। जवान जय किसान। मी शेखरदादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन जो काही प्रकल्प जातोय त्या प्रकल्प बाधित जे काही शेतकरी आहे, आज आम्ही आर्वी गावामध्ये सगळे शेतकरी जमले आहोत। या परिसरातील जवळजवळ 10-15 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्हाला आमंत्रण दिले की दादा आमच्यावर असा अन्याय होतोय। आज आर्वी तालुका धुळे आणि जिल्हा पण धुळे सगळे शेतकरी जमलो आहोत। माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, जोपर्यंत आपला पूर्ण तोडगा निघत नाही, जसं उदाहरणार्थ एकाला भेटत नाही आणि 100 पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत कोणी मागे हटू नका, परस्पर कोणाला काही लिहून देऊ
नका, प्रत्येक शेतकऱ्याने हरकत घ्या की आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही, कारण आम्हाला मोबदला एकदम अत्यल्प दिला जातोय. आज एकीकडे विचार करा, जर तुमचे 8.5 लाख रुपये हेक्टरी जमीन घेतली जात असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही साधं 1 गुंठा सुद्धा जमीन घेऊ शकत नाही 1 हेक्टर देऊन, म्हणजे तुम्ही 2.5 एकर देऊन सुद्धा भविष्यात 1 गुंठा जमीन घेऊ शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार राम भदाने असतील किंवा अनुप अग्रवाल असतील शहरातले, जर यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बंगल्यावर ढोल बजाव आंदोलन शेतकऱ्यांमार्फत केलं जाईल. त्याची तुमची तयारी आहे का सगळ्यांची? हे इथल्या शासन आणि प्रशासनाने जाणून घ्यावं. इथले तहसीलदार असतील, प्रांत असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना माझी नम्र विनंती आहे, जर जाणून बुजून तुम्ही शेतकऱ्यांना त्रास दिला आणि शेतकऱ्यांची जमीन जर मोजण्याचा प्रयत्न केला, कायदा सुव्यवस्था बिघडला, अनुचित काही प्रकार घडला तर त्याला शेतकरी बांधव जबाबदार राहणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आणि महसूलचे सर्व अधिकारी जबाबदार असतील. म्हणून माझी परत एकदा नम्र विनंती आहे, आपल्या अजून 5 दिवसानंतर या परिसरामध्ये मीटिंग ठेवायची आहे आणि 7 ते 8 जानेवारीला आर्वी येथे आपल्याला शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आपल्याला रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. कोणी उद्या भीती घालेल, लाठीचार्ज होईल, गोळ्या घालतील, केसेस दाखल होतील. आमच्या जवळजवळ 100-150 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल काही होत नाही, आपण काही चोऱ्या माऱ्या, काही लुटपाट करीत खुना मारा नाही करत. आपला जो हक्क आहे, आपला जो अधिकार आहे, तो मिळवण्यासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे. वेळ पडल्यास आपण अंगावर काठ्याच काय गोळ्या झेलू, रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील, परंतु आमच्या शेतकरी बांधवांची जमीन आम्ही मोजू देणार नाही. आणि तुम्हाला आमची जमीन घ्यायची असेल तर आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती नोकरीला घ्या, त्याच्यानंतर 1,60,00,000 रुपये हेक्टरी प्रमाणे ग्रामीण भागासहित तुम्ही दिले गेले पाहिजे. आणि महानगरपालिका असेल, नगरपालिकेमध्ये जे रेट असतील त्या पद्धतीने बाजार भाव प्रमाणे आम्हाला पैसे दिले पाहिजे. तुम्ही उदाहरणार्थ जर सांगाल की 1 लाख रुपये एकर जमीन आहे, 4 लाख रुपये हेक्टर जमीन आहे, शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे, झोपेत राहू नका. काही जागेवर 4 लाख रुपये हेक्टर प्रमाणे जमीन दिली जात आहे, म्हणजे 1.5 लाख रुपये एकर जमीन तुमची जाणार आहे. भविष्यात तुम्ही 100 स्क्वेअर फूट पण जागा घेऊ शकत नाही. ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन नाही त्यांची जमीन गेल्यानंतर तो जमीन कशी घेईल? म्हणून तुम्ही ज्या भागामध्ये जमीन घेत असाल त्याच्या 2 पट जमीन आम्हाला तिथे द्या, तरी आम्ही एकच मान्य करू. परंतु आमची ठाम मागणी हीच राहील, आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावा. 1,60,00,000 रुपये आम्हाला आपलं मोबदला मिळावा. त्याच्यानंतर आमचं काही छोटं मोठं घर असेल, चाळ असेल, शेडनेट असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल, जे काही आमचे साधनं असतील त्यांचे देखील बाजारभावाप्रमाणे आम्हाला मोबदला देण्यात यावा. त्याचं कारण असं सांगतो, कारण या शासनाने कुठेही उल्लेख केलेला नाही. तुमचं घर असेल, चाळ असेल, शेडनेट असेल, एखादा छोटा मोठा बंगला असेल, याचा मोबदलाचा तुमचा विशेष ठेवला नाही. काही लोकांनी अक्षरशः ते याच्यात आपण पाण्यात साचू, त्याला काय म्हणतो आपण, ते शेततळे बांधलेले. आता ते एका शेतकऱ्याने जवळजवळ 25 लाख खर्च करून शेततळ आणि शेडनेट बांधलेले. तो म्हणे दादा मी दर वर्षाला 20 लाख रुपये उत्पन्न काढतो आणि आज जर सगळं ताब्यात चाललं गेलं तर मला 20 घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, कुठला पक्ष, झेंडा, जात पात, धर्म, आपला परका हे डोक्यात ठेवू नका. ज्यावेळेस समजा तुम्ही याच्यामध्ये तर तुम्ही थोडेसे जरी बिथरले तर तुमच्या पाठीमागे कोणीच उभं राहणार नाही. आज तुमच्या जवळजवळ सगळे पक्ष आज एकत्र होतात, परंतु शेतकऱ्यासाठी कुठलाही पक्ष तुमच्या मागे यायला तयार नाही. न भारतीय जनता पार्टी, न शिंदे गट, न अजित पवार, न उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, न शरद पवार, न पंजा, न मनसे, कुठलाही पक्ष शेतकऱ्यांमागे उभं राहायला तयार नाही. परंतु एक लक्षात धरा, जर शेतकरी एकदा पेटला तर या सरकारला सुद्धा पेटवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. शेतकरी एकजुटीचा जय जवान, जय जवान.